ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होत आहेत। मात्र शाळा सुरू करण्याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत। बघूया याच संदर्भातला रिपोर्ट। ही घंटा पुन्हा वाजणार आहे, पुन्हा शाळा गजबजणार, पुन्हा पोरांचा कलकलाट होणार आहे, कारण दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आहे। 9वी ते 12वीची मुलं आता पुन्हा शाळा महाविद्यालयात जाणार आहेत। पण सरकारच्या या निर्णयानंतर शिक्षकांना आणि शाळा चालकांना काय वाटतं? 30% जे विद्यार्थी आहेत 12वी मधले आहेत, बरेचसे विद्यार्थी त्यांना ऑनलाईनसाठी अँड्रॉइड मोबाईल नाही, परंतु आम्ही शाळेतर्फे काही विद्यार्थ्यांना सुविधा पुरवतोय, पण तरी तोकड्या पडतात। तरी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही शिक्षण चालू व्हायलाच पाहिजे आहे, आणि नाहीतर मराठी माध्यम महाराष्ट्रातून हद्दपार होणार। दुसरीकडे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मात्र संभ्रम आहे। कोणी शाळा सुरू करण्याच्या बाजूने आहे, तर काही जण विरोधात आहे। कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे क्लास अटेंड करता येत नाही आणि त्यामुळे त्या दिवशी जे शिकवलं गेलेलं आहे ते कळत नाही, आणि शाळा जर सुरू असेल तर ते शिक्षकांना थेट विचारता येतं, तर कधी कधी शिक्षकांशी ऑनलाईन संपर्क साधता येत नाही। आम्हाला नेटवर्क इश्यू येत नाही, परत काही मुलांना मोबाईलवर संपर्क साधता येत नाही, त्यांना काही प्रश्न पडतात तर ते सोडवता येत नाही। त्यामुळे शाळा सुरू केली तर आम्ही पूर्ण प्रिकॉशन्स घेऊन शाळेत येऊ शकतो। आमच्या शाळेमध्ये जवळपास 3,500 विद्यार्थी आहेत, आणि 3,500 विद्यार्थ्यांना गुगलची लिंक पाठवल्यानंतर साधारणतः मला 2,500 रिस्पॉन्सेस आलेत, आणि त्यातले 90% पालकांचं ठाम मत आहे की आम्ही शाळेमध्ये पाठवायला तयार आहोत। मी म्हणजे घाबरत नाही, बट मला पण आहे ना चिंता आहे थोडीशी बोलतात ना, कारण की लागू तर शकतं, कारण की शाळा म्हटल्यावर इकडच्या तिकडच्या परिसरामधली खूप मुलं येणार, म्हणून त्यामुळे जर एकामुळे जरी काही झालं तर मग पूर्ण शाळेला ते होणार आणि काही होऊ शकतं। मग भीती आहे मनात की बाबा जोपर्यंत वॅक्सिन येत नाही, काही अल्टरनेटिव्ह नाही, तोपर्यंत नसेल तर बरंच आहे। थोडी सरकारने काय थोडं अजून पोस्टपोन केली तर बरं होईल। गेल्या 7 महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्यासाठीची मतमतांतरे ऐकल्यानंतर शिक्षण विभागाला प्रत्येक घटकाला विचारात घ्यावं लागणार आहे, प्रत्येकाचं म्हणणं ऐकावं लागणार आहे, आणि त्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे। सोबतच प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी, त्यासोबतच सुरक्षेची हमीसुद्धा शिक्षण विभागालाच घ्यायची आहे। त्यामुळे दिवाळीनंतर शिक्षण विभाग हा निर्णय कशा पद्धतीने घेतो हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकरसह वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई।